नमस्कार. मी भक्तियोग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. कहाणी गणपतीची. ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी. निर्मळ मळे उदकांचे तळे, बेलांचा वृक्ष सुवर्णाची कमळे, विनायकांची देवळे रावडे, मनाचा गणेश मनी वसावा. हा वसा कधी घ्यावा? श्रावणात चौथी घ्यावा, माही चौथी संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावे? पशा पायलीचं पीठ कांडावं, 18 लाडू करावे, 6 देवाला द्यावे, 6 ब्राह्मणाला द्यावे, 6 सहकुटुंबी भोजन करावं. अल्पदान महापुण्य असा गणराज, मनी ध्याईजे पाविजे, चिंतिले लाभिजे, मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करीजे. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. कहाणी संपत शनिवारची. ऐका परमेश्वरा शनिदेवा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक आपला गरीब ब्राह्मण राहत होता. त्याला 3 सुना होत्या. पावसाळ्या दिवशी तो लवकर उठे, सकाळी जेवी, लेकी सुनांसुद्धा शेतावर जाई, धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवी. याप्रमाणे करता करता श्रावण मास आला. पहिल्या शनिवारी ब्राह्मण आपल्या नित्याप्रमाणे शेतावर गेला. जाताना घरी सुनेला सांगितलं की मुली आज शनिवार आहे, माडीवर जा, घागरी मडक्यात काही दाणे पहा, थोडेसे काढ, दळून त्याच्या भाकरी कर, केनी कुरडूची भाजी कर, तेरड्याचे बी वाटून ठेव. सुनेनं बरं म्हटलं. माडीवर दाणे पाहू लागली. अर्ध्या भाकरीपुरते दाणे निघाले. तेवढेच तिनं दळले, त्याच्या लहान लहान भाकऱ्या केल्या, केनी कुरडूची भाजी केली, तेरड्याचे बी वाटलं आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली. इतक्यात तिथं शनिदेव कुष्ठाच्या रूपानं आले आणि म्हणाले, बाई माझं सर्व अंग ठणकत आहे, माझ्या अंगाला तेल लाव, ऊन पाण्यानं आंघोळ घाल, काहीतरी खायला दे. तिला त्याची दया आली. बरं म्हणाली. घरात गेली, 4 तेलाचे थेंब घेतले, त्याच्या अंगाला तेल लावलं, वाटलेलं बी लावून ऊन पाण्यानं आंघोळ घातली, भाकरी खाऊ घातली, त्याचा आत्मा थंड केला. तसा कुष्ठानं तिला आशीर्वाद दिला. तो काय दिला? तुला काही कमी पडणार नाही म्हणून म्हणाला. आपलं उष्ट वळचणीला खोचलं व शनिदेव अदृश्य झाले. नंतर काही वेळानं घरी सासू सासरा दीर जावा आल्या. त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली, संतोषी झाल्या. आपल्या घरात तर काही नव्हतं, मग हे असं कशानं झालं म्हणून आश्चर्य करू लागली. दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणानं दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं. सगळी माणसं घेऊन शेतावर गेला. इकडे काय मौज झाली. शनिदेवांनी मागच्यासारखं कुष्ठाचं रूप घेतलं. ब्राह्मणाचे घरी आले. मागच्यासारखंच मला न्हाऊ घाल, माखू घाल म्हणून म्हणाले. ब्राह्मणाची सून घरी होती. ती त्याच्याशी बोलू लागली. बाबा आम्ही काय करावं, आमच्याजवळ काही नाही. देव म्हणाले, जे असेल त्यातलंच थोडंसं मला दे. ब्राह्मणाची सून माझ्याजवळ काही नाही म्हणू लागली. देव म्हणाले, बरं तर मग तुझं जवळ असेल तरी नाहीसं होईल. असा शाप त्यांनी दिला ने अंतर्धान पावले. ब्राह्मणाची सून माडीवर गेली, हांडी मडकी पाहू लागली. तिला काहीच सापडलं नाही. संध्याकाळ झाली. तो सासू सासरा घरी आली. सर्व तयारी पाहू लागली. तो त्यांना काहीच दिसेना. मग सुनेला राग भरली. सुनेनं झालेली हकीकत सांगितली. पुढं 3रा शनिवार आला. ब्राह्मणानं 3ऱ्या सुनेला घरी ठेवलं. जेवणाची तयारी चांगली कर म्हणून सांगितलं. आपण उठून शेतावर गेला. इकडे मागच्यासारखे शनिदेव आले. ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल लाव म्हणू लागलं. तिने दुसऱ्या जावेसारखा जबाब दिला. देवानं तिला पूर्वीसारखा शाप दिला आणि आपण अंतर्धान पावले. पुढे काय झालं? काही वेळानं सासू सासरे घरी आले. जेवणाची तयारी पाहू लागले. तो तिथं काहीच दिसेना. मग त्यांनी सुनेला विचारलं. मागच्यासारखीच हकीकत ऐकली. सगळ्यांना उपास घडला. मनात फार खिन्न झाले. पुढे 4था शनिवार आला. ब्राह्मणानं धाकट्या सुनेला घरी ठेवलं. पहिल्यासारखी आज्ञा केली आणि आपण निघून शेतावर गेला. इकडे शनिदेवानं काय केलं? गलित कुष्ठाचं रूप धरलं. ब्राह्मणाचे घरी आला. सुनेला म्हणू लागला, बाई माझं अंग ठणकत आहे, त्याला थोडं तेल लाव. तिनं बरं म्हटलं. अंगाला तेल लावलं, ऊन पाण्यानं आंघोळ घातली, भाजी भाकर खायला दिली. तेव्हा देवानं तिला आशीर्वाद दिला. तो काय दिला? असाच तुझा आत्मा देव थंड करील म्हणून म्हणाला. आपलं उष्ट वळचणीला खोचलं आणि आपण अंतर्धान पावला. पुढं ब्राह्मणाची सून माडीवर गेली. हंडी मडकी पाहू लागली. डाळ दाणा दृष्टीस पडला. तो काढला. तिनं चांगला स्वयंपाक केला आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली.
इतक्यात सासू सासरे आले. सुनेनं सांगितलं, सगळी तयारी आहे. न्हायला तेल आहे, टाकळ्याची चोखणी आहे, आंघोळीला ऊन पाणी आहे, जेवायला बाजरीची भाकरी आहे, तोंडी लावायला केनी कुरडूची भाजी आहे. सासू सासऱ्यांना आनंद झाला. आपल्या घरात तर काही नव्हतं आणि इतकंच सामान कुठून आणलंस म्हणून तिला विचारलं. तिनं कुष्ठाची हकीकत सांगितली, दिलेला आशीर्वाद सांगितला. सासऱ्यांना आनंद झाला. इतक्यात काय चमत्कार झाला. सासू सासऱ्यांची दृष्टी वळचणीकडे गेली. तिथं काही खोचलेलं दृष्टीस पडलं. त्यांनी ते सोडून पाहिलं. तो पत्रावळीत हिरे मोते दृष्टीस पडली. सुनेला दाखवली. याच पत्रावळीवर तो कुष्ठी जेवला म्हणून तिने सांगितलं. सासरा म्हणाला, देवानं मुलीला दर्शन दिलं. पुढे दुसऱ्या सुनास हकीकत विचारली. त्यांनी तो 2 वेळा आला होता म्हणून सांगितलं. आम्ही त्याला काही दिलं नाही. त्याला त्याचा राग आला. त्यानंतर त्यानं तुमच्याजवळ काहीच नसेल म्हणून सांगितलं आणि त्याच दिवशी हांड्या मडक्यातले दाणे नाहीसे झाले म्हणून 2 शनिवार आपणास उपास पडला. पुढे सासऱ्यांनी शनिदेवाची प्रार्थना केली, मुलीला आशीर्वाद दिला व नेहमी शनिदेवाची पूजा करू लागले. जसा शनिदेव त्यांना प्रसन्न झाला तसं तुम्हा आम्हा हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.